दक्षिण सोलापूर तालुक्यात केवळ 18% सिंचन क्षेत्र आहे, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला नाही। तालुक्यातील सर्वांगीण विकास करायचा असेल तर शेतीचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवणं गरजेचं आहे। याकरता आपण तालुक्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी सीना भीमा नदीवर नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे सीना भीमा जोड कालवा निर्माण करण्यावर भर देत आहोत। भविष्यात तालुक्यातील शेतीला आणि पिण्यासाठी पाणी कमी पडू नये यासाठी आपण अनेक योजना राबवत असून येणाऱ्या काही वर्षात तालुका सुजलाम सुफलाम करू अशी ग्वाही आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे। राजूर येथे आमदार देशमुख यांच्या विशेष प्रयत्नातून 9 कोटी खर्चातून सीना नदीवर बांधण्यात येणाऱ्या नवीन पुलाच्या बांधकामाचे तसेच इतर 1.5 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी ते बोलत होते। यावेळी मंचावर सोलापूर बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके, माजी सभापती डॉक्टर चनगोंडा हविनाळे, तालुकाध्यक्ष संगप्पा केरके, महिला तालुकाध्यक्ष अंबिका पाटील, हेमंत कुलकर्णी, मळसिद्ध मुगळे, यतीन शहा, संदीप टेळे, सरपंच लक्ष्मण गडदे, राधाकृष्ण पाटील, उमेश मेळेवाडी, प्राध्यापक विजयकुमार बिराजदार, उपसरपंच सतीश देवगते, धर्मराज बल्लाळी, हनुमंतराव बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, सिद्धाराम ढंगापुरे, अभिमन्यू पाटील, शिवानंद बिराजदार, भीमाशंकर पाटील आदी जण उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।